हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मस्त छान असं आज गुलाबाला फूल आलेलं होतं ते दाखवलेलं आहे. खूप दिवसांनी फुलं येतात गुलाबाच्या झाडाला. आता बरेच दिवस झाले काही आलेलं नव्हतं आणि मस्त वाटतात अशी फुलं जर आलेली असली तर. चला, सकाळच्या टिफिनची तयारी तर होती माझी. सकाळी मी जास्त काही शूट वगैरे केलेलं नव्हतं. तर आज मी सकाळी इथे वांग्याची भाजी बनवलेली होती टिफिनसाठी. तर त्यासाठी सुरुवातीला मी आधी ना आपलं लसूण आणि हिरवी मिरची हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी देऊन घेतली. थोडी हळद घातलेली आहे आणि वांगे आणि बटाटे कट करून घेतलेले होते ते घातलेले आहेत. तर मिक्स वांगे बटाट्यांची भाजी मी इथे सकाळी टिफिनसाठी बनवलेली होती. रोज रोज भाज्यांचंही खूप जास्त टेन्शन असतं आणि त्यातल्या त्यात सकाळीच जर काही टिफिन बनवायचा असला तर मग रात्रीच विचार करून ठेवावा लागतो की सकाळी काय द्यायचं आहे टिफिनला. तर आज मी वांग्याची भाजी बनवणार होती. व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि कुकरला 1-2 मिनटं फक्त भाजी शिजवून घेतलेली आहे. वांगे अगदी झटपट लगेचच शिजून होतात आणि बटाटेसुद्धा. तर 2 मिनटातच गॅस मी बंद केला आणि स्टीलच्या कुकरमध्ये तर लगेच होतं. कुकरबद्दल मला कमेंट येते की ताई कुकर कुठल्या कंपनीचा आहे? तर कुकर हा बटरफ्लाय कंपनीचा आहे आणि छान आहे. 8-9 वर्ष झाले असतील मला. मी डीमार्टमधून घेतलेला होता तो कुकर आणि छान आहे. फक्त मूठचाच प्रॉब्लेम आहे. एकदा छान मूठ आलेली असते ना तिकडनं कंपनीकडून, तीच व्यवस्थित जर टिकवली तर चांगली राहते. नाही तर मग थोडी जरी पडलं ना आपल्याकडून झाकण वगैरे तर लगेच मूठ तुटते आणि मग खराब होते. त्यामुळे 2दा मी बसवून आणलेली आहे. यावेळेस राहूनच केलेलं आहे. काही बसवली गेलेली नाही आहे. मूठ त्याची तुटलेली आहे. तर चला, टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर किचन पटापट आवरून घेतलेलं होतं आणि बाकीची कामंसुद्धा लवकर आवरून घेतली. कारण आज बरीचशी काय कामं करून घ्यायची होती. उद्या पौर्णिमाही आहे आणि आज चावदस. चावदस म्हटलं म्हणजे कुलदेवतेची आरती वगैरे सुद्धा लागते. चैत्र महिन्याची चावदस असल्यामुळे आणि मंगळवारही आहे. तर लेपनही करून घ्यायचं होतं. मस्त छान हळद, गोमूत्र, चंदन पावडर वगैरे गुलाबजल टाकून लेपन तयार करून घेतलेलं आहे आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेत आहे. बाकीची कामं यासाठीच लवकर आवरून घेतली कारण देवघरही आज पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं होतं. आता खूप जास्त दिवस झाले ना देवघर पण क्लीन करून झालेलं नव्हतं. आणि लेपन आणि देवघर जर क्लीन करायचं म्हटलं तर खूप जास्त उशीर लागतो. म्हणून सकाळची कामं खूप लवकर पटापट आवरावी लागतात. टिफिन वगैरे देऊन झालेला असला तर. आणि जर स्वयंपाक बाकी असला तर मग लेपन आणि देवघर पटकन आवरून होतं सकाळी आधी. कामांच्या आधी मग मी लेपनाचं करून घेते. कारण दुपारचा स्वयंपाक जर म्हटला तर त्या गोष्टींना अजून परत उशीर होतो. त्यामुळे मग सकाळी आधी लेपनाचं करून घेते. पण ज्यावेळेस सकाळी टिफिन देऊन झाला ना तर कामं आधी आवरून घेत असते आणि मग उंबरठ्यावरती लेपन करते. तर आधी लेपन करून घेतलं म्हणजे देवपूजा वगैरे होईपर्यंत छान सुकूनही जाईल आणि व्यवस्थित असं रांगोळी वगैरे काढता येईल. उंबरठा छान आपण आधी पाण्याने किंवा एखाद्या ओल्या कापडाने ना लेपनाच्या आधी पुसून घ्यायचा मस्त. जर जागा असेल ना तर शक्यतोवर धुवून घेतलेला चांगला असतो. व्यवस्थित असं पाण्याने जर सकाळीच उंबरठा स्वच्छ धुवून घेतला तर चांगलं असतं आणि नंतर मग आपण त्याला पुसून घेऊ शकतो. पण आमच्या इथं जागा नसल्यामुळे मला पुसूनच घ्यावा लागतो. धुता काही येत नाही कारण जागाच तेवढी नाही येत. नॉर्मल थोडं पाणी मी टाकते आणि तसंच धुत असते आणि नंतर मग कापडाने पुसून घेते. तर लेपन करून झालेलं आहे आणि आज आता तुम्हाला सांगितलंच की पूर्ण देवघर आज क्लीन करून घ्यायचं होतं. जवळजवळ पाडव्याचा 1 दिवस आधीच देव क्लीन करून झालेले होते. त्यानंतर काही देवघरातलं आवरलेलंच नव्हतं. आता म्हटलं उद्या पौर्णिमाही आहे आणि आपलं आज मंगळवार चावदसही आहे. तर आजच्या दिवस मस्त देवघराचं आपण आवरून घेऊयात कारण उद्या परत धावपळ होते मग पौर्णिमा असले की.
तर मला खूप वेळा कमेंट असतात की कुठलं लिक्विड आहे हे. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं सुद्धा आहे की हे धाराचं लिक्विड आहे आणि हे शिवाजी चौकामध्ये मिळतं. जिथं आपली पूजेची दुकानं वगैरे असतात ना, तिथं जर आपण सांगितलं ना की देव क्लीन करण्यासाठी धाराचं लिक्विड द्या, ते देतात. 60-70 रुपयालाच ही बॉटल भेटते. तर तिथून आणते आणि त्याच्याने अगदी इझी आणि मस्त छान असे क्लीन असे देव निघून जातात. एक कॉटनच्या कपड्याने पुसायच्या अशा पद्धतीने एका ह्याच्यात काढून घेतलेलं आहे आणि जेवढं मी काढलेलं आहे ना, तेवढं सगळ्या देवांना पुरून जाईल हे. इतक्या याच्यातच पूर्ण देव क्लीन होऊन जातात. जास्त नाही लागत. एक बॉटल आणली म्हणजे 1-1.5 वर्ष आपल्याला आरामात पुरते. फक्त देवांसाठीच मी वापरते याला आणि दिवे वगैरे काही देवांचे भांडी असतात तेवढी. आणि बाकीचं तर मग असेच पितांबरीने क्लीन करून घेत असते. कलश वगैरे सगळं काही. तर बघा तुम्ही की आपली मूर्ती किती छान मस्त निघालेली आहे बाप्पाची. आणि दुसरी मूर्तीसुद्धा दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीची मूर्ती अगदी लखलखीत आणि मस्त अशी चकाचक निघून जाते याच्याने. तर पूर्ण देव मी अशाच पद्धतीने क्लीन करून घेतलेले होते. फक्त हात आहे ना थोडासा जरा रब करून लावायचा आणि कॉटनचा कपडा वापरायचा. एकच कापड मी देवांसाठी ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळी लिक्विड लावून झालं की त्याच्यानेच व्यवस्थित असं पुसून घेत असते. फक्त त्यांना नंतर धुवून घ्यायचं. अगदी लगेच निघून जातं आणि देव ज्यावेळेस आपण क्लीन करतो ना, पूर्णपणे काळा होऊन गेलेला असतो कापड, पण नंतर निघतो. चांदीच्या मूर्त्यासुद्धा याच्याने लखलखीत अशा निघून जातात. जर चांदीचे देव असतात ना बऱ्याच जणींच्या घरामध्ये आता, तर त्यासुद्धा व्यवस्थित अशा क्लीन होऊन जातात त्याच्याने. चांदीची आपली कुठली एखादी वस्तू असली ना घरामध्ये, फक्त अशी डागी वस्तू असली ना किचकट डिझाईनवाली, तिला जरा प्रॉब्लेम होतो म्हणजे पुसायला. आणि व्यवस्थित अशी प्लेन मूर्ती असली ना, तर मस्त छान अशी पुसता येते आणि लखलखीत अशी निघूनसुद्धा जाते. आणि पितळेचे दिवे वगैरे तर अगदी नवीन असल्यासारखे चमकायला लागतात. इतकी शायनिंग येऊन जाते ना या लिक्विडने दिव्यांना. खूप क्लीन आणि मस्त असे नव्यासारखे वाटायला लागून जातात. तर देव पण क्लीन झालेले होते. त्यानंतर कलश किंवा बाकीचं जे काही साहित्य होतं ना, तेही मी व्यवस्थित असं धुवून देवांचं सगळं ठेवलेलं होतं साईडला आणि सिद्धीला सोडायला गेलेली होती. तिकडनं येताना दूध घेऊन आलेली होती. आल्या आल्याच जर दूध तापवायला नाही ठेवलं तर आता कसं गरमी आहे आणि लगेच खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे आधी ते काम करून घेतलं, नाही तर एवढं दूध सगळं खराब झालं म्हणजे झालंच मग काम. तर मंगल कलशसुद्धा आपला स्वच्छ असा करून घेतलेला होता. पितांबरीनेच मी तांब्या आपला देवघरातला घासून घेत असते आणि देवांची मांडणी मस्त छान अशी करून झालेली आहे. त्यानंतर मग देवांना गंध वगैरे लावून घेतला. गंध तर मी आपलं जे चंदन असतं त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकून एका डब्बीमध्ये भरून ठेवलेलं आहे. ते जर आपल्या घरातल्या पुरुषांनी सुद्धा आपल्या कपाळाला लावलं तरीसुद्धा छान असतं आणि देवांनासुद्धा. तर त्याच्यामध्ये थोडं गुलाबजल टाकून ठेवते आणि तेच मी गुलाबजल टाकून ठेवलेलं चंदन देवांसाठी वापरत असते. म्हणजे देवांजवळ खूप छान असा गुलाबजलचा सुगंधसुद्धा येत असतो किंवा सुगंधित स्प्रे वगैरे भेटतो ना, तो पण मंदिरामध्ये टाकलेला चांगला असतो. पण अगदी गुलाबजलचा जो आपण गंध लावतो ना देवांना, त्याच्याने सुद्धा छान असा सुगंध येत असतो. तर ते एका डब्यात भरून ठेवलं की मग रोज रोज आपल्याला सारखं सारखं मिक्स करायची गरज पडत नाही किंवा सारखं सारखं काही जणी पाण्याने सुद्धा म्हणजे आपली सुकी गंधगोळी असते ती व्यवस्थित अशी मिक्स करून देवांना लावतात. पण गुलाबजलची बॉटल जास्त काही महाग मिळत नाही, अगदी स्वस्तात भेटते. तर ती जर वापरली तर मग छान सुगंध येतो म्हणून गुलाबजलच वापरत असते. चला, मंगल कलशही पूजून झालेला आहे. देवघरात आपल्या मंगल कलश असायलाच हवा, कारण छान सगळं मंगल असं आपलं होत असतं म्हणून. प्रत्येक देवघरामध्ये पूजूनच घेत असतात बऱ्याच जणी. त्यानंतर मग फुलं वाहिलेली. आज मस्त छान फुलं मिळालेली होती. मंदिरात गेलेली होती आणि तिकडनं येताना मग फुलं घेऊन आलेली होती. तर आज मस्त फ्रेश अशी छान छान फुलं भेटलेली होती आणि ज्यावेळेस अशी फुलं मस्त छान भेटलेली असते ना फ्रेश, त्यावेळेस देवघर अजून छान खुलून दिसतं. तर आजची मस्त छान अशी देवपूजा इथं झालेली होती आणि धूप लावल्यानंतर तर घरातील वातावरण इतकं छान मस्त प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असं वाटत असतं आणि देवघर तर खूप छान असं म्हणजे लखलखीत असं वाटतं. आणि देवांकडे ज्या दिवशी आपण देव उजळवून घेतो ना, त्या दिवशी तर अगदी म्हणजे बघतच राहावं असं वाटतं की एकसारखी म्हणजे नजर जातच नाही. आणि धूप तर 2 टाईम असतोच, सकाळी आणि संध्याकाळी, किंवा सकाळी नाहीच झाला तर संध्याकाळी तरी धूप लावतेच मी. कारण धूप लावल्याने ना
वातावरण घरातील एकदम प्रसन्न असं वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते धुपामुळे. तर देवपूजा झाल्यानंतर लगेच आपली उंबरठ्याची पूजा करून घेत आहे. बऱ्याच ठिकाणी मी बघते की काही जण काय करतात, उंबरठ्यावरती पाय वगैरे ठेवून उभे राहतात. पण खरं सांगते, आपल्या उंबरठ्याला आपण कधीच पाय लागू द्यायला नको पाहिजे किंवा चुकून लागला जरी ना, तर लगेच आपण त्याचा नमस्कार वगैरे करून पाय पडले पाहिजे. कारण आधीसुद्धा तुम्ही ऐकलंच असेल, आपण लहान असताना आपल्या आजी किंवा आपल्या आई आपल्याला सांगत असायच्या, उंबरठ्यावरती बसू नको किंवा काय. कारण उंबरठा म्हटलं म्हणजे एक मर्यादाच आहे, जी आपल्या घराची असते. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की जे काही असेल ते उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्याच्या आतमध्ये नको. तर उंबरठा म्हटलं ना, तर एक मर्यादा आहे ती आपल्या घराची. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपण पाळल्याच पाहिजे किंवा आपल्या उंबरठ्याला आपला पाय वगैरे लागायला नको, याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण खरंच काही गोष्टींनी खूप असा फरक पडत असतो. आपण बऱ्याच वेळेला काही चुका करतो, पण आपल्या त्या लक्षात येत नाही. तर चला, मस्त छान अशी रांगोळी माझी इथे काढून झालेली आहे आणि उंबरठा मस्त छान असा सुशोभित झालेला आहे आणि उंबरठ्याला पाय लागणार नाही याची काळजी तर आमच्या सगळ्या घरामध्ये सगळे घेतच असतात. आणि बाहेरून जरी कोणी आलं तर उंबरठ्याला पाय वगैरे लागणार नाही, तेवढं मात्र माझं लक्ष असतंच. आणि जरी लागला तरी त्याचे आपण पाय पडून घेतले पाहिजे. चला ताईंनो, मस्त छान अशा सजवलेल्या उंबरठ्यासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.